वा 2 महिन्याचं बाळ आहे, त्याची आई आहे, त्याची आजी आहे. ती आजी त्याच्या आईची सासू आहे, त्याची आजीच आहे. तिचं त्याच्या आईशी भांडण झालं म्हणजे नातवावर की नातीवर ओरडेल का मला सांगा? नाही. अगदी परक्याचं बाळ असलं तरी कोणी असं करणार नाही. इथे तुम्ही सगळीजण त्याची बाळच आहात. म्हणजे तुम्हाला कळलं तू आमच्यावर काही ओरडून बोलणं आमच्याशी शक्यच नाही. मात्र लहान बाळ कसं बघा, काही तोंडात घालत जातं, त्याला कळत नाही. मग आपण काय करतो, चुकीच्या वस्तू बाजूला काढतो. आणि म्हणून 8-9 महिन्याची झाली, वर्षे झाली आणि 9वीला हात लावती तर आपण करतो हा हे गरम आहे, हात लावायचं नाही. ते ॲक्च्युली थंड असतं, पण घाबरतोच ना. हेच नातं लक्षात ठेवायचं. त्रिविक्रमाचं आमच्याशी नातं काय, तर जन्मापासून 1 वर्षापर्यंतच्या बाळाशी जे आईबाबांचं नातं असतं तेच नातं त्रिविक्रमाचं आमच्या सगळ्यांशी आहे. जो त्याला मानतो त्या प्रत्येकाशी आहे. जो मानत नाही त्याला मात्र तो त्याच्या वयानुसार मानतो. लक्षात, हा 40 वर्षाचा आहे, हा 60 वर्षाचा आहे, हा 90 वर्षाचा आहे, हा 100 वर्षाचा आहे. अवश्य म्हणे हा मोठा फरक लक्ष घ्यायचा. तो त्यांच्याशी काही वाईट वागत नाही, पण तो त्यांच्याशी त्यांच्या वयानुसार वागतो. म्हणजेच काय होतं, 1 वर्षापर्यंत जबाबदारी कोणाची पूर्णपणे आईबाबांची आहे. जसं मुलं मोठं होतं तशी जबाबदारी आईबाबांची उरत नाही. पटतंय? म्हणून आम्ही श्रद्धावानाने आमची श्रद्धा अधिकाधिक मधुर करत जायला पाहिजे. आलं शब्द. तुम्ही आजोबा झालात, तुम्ही त्याचं बाळ आहात, तुमचा मुलगाही त्यांचं बाळ आहे, तुमचा नातूही त्याचं बाळ आहे. हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या वयानुसारच बघू, पण तरी देखील त्यासाठी आम्ही बाळच आहोत.